जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्मादाय आयुक्तालयामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. ही प्रश्न आताचे सध्या पेपर चालू आहे त्यातून काही प्रश्न घेण्यात आलेले आहे त्या टाईपचे. तर वेळ नाही घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाला 341 क्रमांक दिलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कुणाला ते प्रश्न पाहिजे असेल तर त्यांनी व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकतात, किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा 70 66 19 32 38. तर पहिला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या दोन देशाच्या लष्कराने एकत्र संयुक्त शक्ती युद्ध प्रशिक्षण आयोजित केले होते? कोणते दोन देश आहे ज्यांनी शक्ती या नावाचं युद्ध परीक्षण आयोजित केले होते? कोणते दोन देश आहे? तर ते आहे भारत आणि फ्रान्स. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. दर 2 वर्षाला हा युद्ध सराव होतोय. तर फ्रान्स सोबत आणखीन काही दुसरे युद्ध सराव होते, जसे की शक्ती हा सुद्धा फ्रान्स सोबत होतो, ही लष्करी सराव आहे. गरुड हा सुद्धा फ्रान्स सोबत होतो, तो हवाई दलाचा आहे. आणि वरुण हा पण युद्ध सराव फ्रान्स सोबत होतो, भारत आणि फ्रान्स, तर ते नौदल याचा आहे. तर फ्रान्स सोबत 3 युद्ध सराव होतात, शक्ती, गरुड आणि वरुण. पुढचा प्रश्न. केशवरान भारती विरुद्ध केरळ राज्य या 1973 मधील ऐतिहासिक खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने कोणता महत्त्वाचा निर्णय दिला होता? कोणता महत्त्वाचा निर्णय दिला होता? तर प्रस्ताविका ही संविधानाचा भाग आहे. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, प्रस्ताविकावर आतापर्यंत 3 खटले होऊन गेले आहे. जे की पहिला खटला होता बेरुबारी, ही 1960 या वर्षी झाला होता. तर त्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की प्रस्ताविका ही संविधानाचा भाग नाही, असं सांगण्यात आलं होतं बेरुबारीमध्ये. आणि त्यानंतर झालेला केशवरान भारतीय खटला 1973 साली, यात सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रस्ताविका ही संविधानाचा भाग आहे. आणि 1995 साली झालेला शेवटचा ती LIC यालाच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रस्ताविका ही संविधानाचा अविभाजक भाग आहे. पुढचा प्रश्न. 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या नेतृत्वाखाली झाला होता? काळाराम मंदिर सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाच्या नेतृत्वाखाली झाला होता? तर ते करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर याचं नेतृत्व केले होते. हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र रत्नागिरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती 1992 ही स्थानिक स्वराज्य संस्थाचे बळकटी करण्यासाठी करण्यात आली. खालीलपैकी कोणता घटक या दुरुस्तीशी संबंधित आहे? 73वी घटनादुरुस्तीशी संबंध असलेला घटक सांगायचा आहे, कोणता आहे? तर तो आहे पंचायत राज संस्थान घटनात्मक दर्जा प्रदान करणे. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे चाफेकर बंधूंनी वध केले होतं? कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला होता चाफेकर बंधू यांनी? तर तो करण्यात आले होते रँड. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या साली? तर 22 जून 1897 साली चाफेकर बंधूंनी ब्रिटिश अधिकारी रँड यांची हत्या केली होती. पुढचा प्रश्न. अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात डॅश डॅश कोणती जात आहे? तर ती आहे विशेषण. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र ॲनिझा बेझंट यांचे आहे? कोणते वृत्तपत्र ॲनिझा बेझंट यांचे आहे? तर ते आहे न्यू इंडिया. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. त्यांचा अजून एक आहे वृत्तपत्र, मित्रांनो जे कोणाला येत असेल तर कमेंट करा. तर दुसऱ्या वृत्तपत्राचं नाव आहे कॉमनवेल्थ.
कॉमनवेल्थ हा साप्ताहिक होतं, तर न्यू इंडिया ही दैनिक होतं. दुसरा आहे इंडियन ओपिनियन, हा वृत्तपत्र कोणाचा आहे, हा न्यूजपेपर कोणाचा आहे, तर महात्मा गांधी यांचा आहे. रास्ते गुफ्तार हा कोणाचा आहे, तर दादाभाई नौरोजी यांचा आहे. आणि धूमकेतू हा कोणाचा आहे वृत्तपत्र, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूपदा विचारण्यात आलेला आहे. तर हा आहे भाऊ महाजन यांचा आहे. मित्रांनो, असाही प्रश्न येऊ शकतो, एलिझा बेझंट हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले महिला अध्यक्ष होते. कोणत्या वर्षी होते, तर 1917 या साली. कोणत्या ठिकाणी होते, तर कोलकाता या ठिकाण. पुढचा प्रश्न, मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाची लेखिका खालीलपैकी कोण आहेत. मदर मेरी कम्स टू मी 2025चं पुस्तक आहे, खूप गाजलेलं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, अरुंधती रॉय. पुढचा प्रश्न, दख्खन पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मुद्रा माती आढळते. दख्खन पठारावर खालीलपैकी कोणती मुद्रा व माती आढळते, तर ते आढळते काळी मुद्रा, काळी माती. त्यालाच काय म्हणतात, रेगूरची माती. ही यात काय बेसॉल्ट या खडकापासून बनलेली असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उंचीचा प्रकार आणि त्याचे कार्य याच्यातील योग्य संबंध आहे. योग्य असलेला कोणता आहे, तर अपकाली उंची, एपिथिकल टिश्यू, शरीराच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, तापमान टेम्परेचर या ऊर्जा वैज्ञानिक गुणधर्माचे मोजमाप खालीलपैकी कोणत्या उष्मागतिक नियमावर आधारित आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 शुनॉव उष्मागतिक नियम, 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारी SNDT महिला विद्यापीठ याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली आहे. भारतातील पहिली महिला विद्यापीठ SNDT याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे, तर ते करण्यात आली आहे 1916 या साली. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. याची स्थापना कोणी केली असेही प्रश्न येऊ शकतो. तर याची स्थापना करण्यात आलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या थ्रू. तर याचा मुख्यालय जेव्हा सुरू झाले त्यावेळेस कुठं होतं, तर पुणे या ठिकाणी होतं. आता सध्या कुठं आहे, तर मुंबई. SNDTचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा, जे कुणाला येत असेल तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद उपस्थित नाही. विधान परिषद उपस्थित नसलेलं राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल गुजरात. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, याला ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवा, फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. तर कशी ट्रिक आहे ते बघा. अंधा तेल यूपी में बिका, अंधा तेल यूपी में बिका, यूपी में बिका. तर अंधापासून आंध्र प्रदेश, तेलपासून तेलंगणा, यूपी उत्तर प्रदेश, में महाराष्ट्र, बिकाचा बिहार आणि कर्नाटक. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणती मुद्रा आढळते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात कोणती मुद्रा आढळते, तर ते आढळते काळी मुद्रा. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये दिले आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात दिलेला आहे, तर तो देण्यात आला आहे कलम 29 व 30. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.